अरे दामोदरचा फोन. हॅलो दामोदर, खूप दिवसांनी फोन केलास. अगं ताई, मी यासाठी फोन केलाय की आईला मी घेऊन येतोय. अरे दामोदर, मला आधी तरी सांगायचं, मी तिच्यासाठी स्वयंपाक तरी केला असता. अगं ताई, अचानक ठरलं. आईला पण तुझ्याकडे येण्याची खूप इच्छा होती आणि राणीचा पण वाढदिवस येतोय ना. हो, राणीचा पण 15 तारखेला बर्थडे जवळ येतोय. बरं, तू येतोयस का? नाही, मी येणार नाहीये. आईला सोडून मी कामाला जाणार आहे. बरं ठीक आहे, तू ये आईला घेऊन. ठीक आहे, ठेव आता फोन. भरपूर कामे पडली. नंदिनी, काय करतेयस? अरे, आज दिवस कुठं नगवला. आज चक्क तू अभ्यास करतेयस. हो, रिचार्ज संपलाय ना. अगं ते सोड, तुला माहितीये का आज तुझी आजी येतेय. हो, ते मी ऐकलं ना, तू जेव्हा मामाला बोलत होतीस. तुझी आजी येतेय तर हा सगळा पसार आता आवरून ठेव. बरं, राणी कुठे गेलीये? आई, मला वाटतंय की ताई तिच्या दुसऱ्या पॉली हाऊसचं शूट करायला गेलीये. काय? दुसरं पॉली हाऊस? तुम्ही तिथे बघू शकता की ते आहे आपलं दुसरं पॉली हाऊस. तर तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज आहे आपलं दुसरं पॉली हाऊस. चला तर मग त्या दुसऱ्या पॉली हाऊसमध्ये आता आपण जाऊया. तर हे आहे आपलं दुसरं पॉली हाऊस. तुम्हाला आठवत असेल की आपण या पॉली हाऊस मध्ये कित्येक तरी ॲव्होकाडोचे रोपे लावले होते. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही या पॉली हाऊस मध्ये कोणकोणती रोपे लावली आहेत. तर आम्ही या लाईनीमध्ये लावलेलं आहे पालक व करडईचे पाने व पत्ताकोबी, व आम्ही या लाईनीमध्ये फक्त आणि फक्त पत्ताकोबी लावलेला आहे.
व आम्ही या कुंड्यांमध्ये कोथिंबीर व मेथी लावलेली आहे. तर या लाईनीमध्ये आम्ही झुकिनी व श्रावण घेवडा व मुळा लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर ह्या पॉली हाऊस मध्ये आपण जी पत्ताकोबी लावली होती ती पत्ताकोबी बघा ना किती खराब झाली आहे. व त्या पॉली हाऊस मधली पत्ताकोबी किती सुंदर आलेली आहे, त्याला कीड पण नाहीये. तर आता आपल्याला या पत्ताकोबीवर फवारणी करायची आहे. चला तर मग फवारणी करूया. तर चला तर मग आता आपण आपल्या घरी जाऊया व फवारणीची औषधं घेऊया. बाई माझी तर कंबरच गेली. बरं तू जाणार आहेस का कामाला, का इथंच थांबणार आहेस? नाही, तू जा, मला कामाला जायला उशीर झाला. आलो तर येईल मी राणीच्या बड्डेला. बरं बरं ठीक आहे. अरे आजी कस काय इथं? ते बघ तिकडून राणी पण आली, भेटून जा की. अगं आजी थांब, पाया पडते. अगं राहू दे, आशीर्वाद देते, उठ आता. अगं आजी तू इथं कस काय? अगं हो, ते काय म्हणतात ग त्याला, हा तुझा बर्थडे जवळ आलाय ना. कोण, कसला बर्थडे? अगं राणी, ती बर्थडे म्हणतीये. हा तसलंच काहीतरी बघ, पण आमच्या गावाकडे आम्ही त्याला बर्थडेच म्हणतो. हो, तुझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस? अगं राणी, तुझा वाढदिवस आणि माझ्या लक्षात नाही असं होऊच शकत नाही. अगं तू लहान असताना त्या नंदिनीपेक्षा तूच माझी लाडाची होतीस. मी लहानपणी तुझी लाडाची होती, म्हणजे आता नाही का? अरे हे तर सगळं बोलत बसतं का? राणी घेऊन जा बरं आजीला. आई मी जातो. बरं बरं दामोदर, सावकाश जा. अरे माझी बॅग तरी दे. चल ग राणी. हो चल, आई आणि नंदिनी पण वाट बघत असतील. आजी कशी आहेस तू? बरं आजोबा कसे आहेत? हो मी बरी आहे, आजोबा पण बरे आहेत. बरं तू आता कितवीत आहेस? मी आता 8वी मध्ये आहे. बरं बरं आजी, ते बघ तुझी आवडती चांदणी. अगं माझी लाडाची चांदणी. चांदणी अगं तू किती मोठी झालीयस. मी आलते तेव्हा तर तू किती छोटी होतीस. आजी तू वासरांची माया कर, तोपर्यंत मी आलेच. नंदिनी लवकर आवर, तुझी आजी येतच असेल. अगं आई आवरते, आधी मला माझ्या पुस्तकांचा पसारा तरी आवरू दे. बरं बरं ठीक आहे, मी किचन मध्ये जाऊन तुझ्या आजीसाठी चहा बनवते. अगं आई, ताई कुठे आहे? तिला माहिती आहे का की आजी येते म्हणून? माहिती नाही, तिच्यापाशी जर फोन असेल तर तिला फोन करून विचार बरं. थांब बरं, मी तिला फोन लावून बघते.
काय ताई आलीये? बरं बरं, तिला सांग की आजी येतेय म्हणून. ताई आजी येतेय तर मला हा सगळा पसारा आवरायला मदत तरी कर ना. अरे ते सगळं सोडा, मी आजीला घेऊन आलीये. काय, तू आजीला घेऊन आलीयेस? अगं ती बाहेर आहे, येईलच आता, वासरांची माया करत आहे ना. नंदिनी जा बरं, आजीला लवकर घेऊन ये. हो बरं, तोपर्यंत तू इथलं सगळं आवर, तोपर्यंत मी आलेच. नंदिनी कशी आहेस तू? बरी आहेस ना? हो मी बरी आहे. चल आता आपण आतमध्ये जाऊया. हो बरं, चल जाऊया आपण. नंदिनी जा बरं, आजीसाठी पाणी आण. हो ठीक आहे, आणते मी पाणी. सगळे ना मलाच कामं सांगतात. आई पण मला सांगती, ताई पण मला सांगते, आजी पण मलाच सांगते. नंदिनी काय म्हणालीस का? काय नाही, आजीला पाणी हवंय, तेच घ्यायला आलीये. बरं बरं ठीक आहे, थांब मी तुला पाणी देते. धर, दे आजीला पाणी. आई जवळचं पाणी पिते तोपर्यंत मी लवकर चहा बनवते. धर आई. आई पाया पडते. अगं दामिनी उठ उठ, सुखी राहा. अगं पाया पड. पाया पडते. अगं नंदिनी उठ उठ, सुखी राहा. दामिनी तू जेवायला काय बनवलेस? अगं मी गवारीची भाजी बनवतीये. अगं मला गवारीची भाजी नको, गावाकडच्या सारखं काहीतरी असं झणझणीत बनव ना. आई आपल्या पॉली हाऊस मध्ये खूप साऱ्या मिरच्या आल्या आहेत, तू त्याचा ठेचा बनव. अगं तू ठेचा भाकरीच बनव. मी लहानपणी असताना शेतामध्ये जाऊन ठेचा भाकरी खायची एक वेगळीच चव असायची, पण तू आता ठेचा भाकरी बनव. हो बरं राणी, तू पॉली हाऊस मधून मिरच्या आण, तोपर्यंत मी भाकऱ्या टाकते. हो मी लगेच मिरच्या घेऊन येते. तर घरी आजी आलेली आहे व तिला काहीतरी झणझणीत असं खाऊ वाटत आहे. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा. चला तर मग मिरच्या तोडायला तर जाऊया. तुम्ही बघू शकता की या रोपांना आता फुलंही आलेली आहेत व त्याच्यानंतर याला मिरच्याही आलेल्या आहेत. चला तर मग आता आपण मिरच्या तोडायला सुरुवात करूया.
आता आपण ही सर्व मिरची तोडून घेतलेली आहे व तुम्हाला आठवत असेल की आपण मागच्या वेळेस जी आपण मेथी लावली होती ती आता केवढी उगून आलेली आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण जी मेथी लावली होती ती आता सगळी आता उगून आली आहे. तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही आता ही कारल्याची लाईन पहा. या लाईनीमध्ये किती छान छान असे कारले आले आहेत. तुम्ही पाहू शकता की या टोमॅटोच्या रोपांना किती छान छान असे टोमॅटो आले आहेत. तर ही लाईन आहे कोबीची व ही लाईन आहे वांग्याची. तुम्ही या दोन्ही लाईनी पाहू शकता. तर हे रोप आहे घोसावळ्याचं. या रोपाला आता 2 घोसावळे आले आहेत. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपल्या घरी जाऊया व आजीला ठेचा बनवून देऊया. आई, धर मिरच्या, बनव ठेचा. राणी कुठेस? इकडे ये.
हो आले आजी. काय ग आजी? तायडे तुला माहितीये का आजीनं आपल्यासाठी काय आणलंय? आजीनं आपल्यासाठी शिवाजी महाराजांच्या बोधकथेचं पुस्तक आणलंय. हो का आजी, एखादी गोष्ट वाचून दाखव की मग आम्हाला. ते जवळचं कहाणी ऐकत आहे तोपर्यंत आपण ठेचा भाकरी बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला एक लसूण घ्यायचा आहे व त्या लसणाला आपल्याला आधी सोलायचे आहे. लसूण सोलून झाल्याच्या नंतर या लसणाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5-6 मिरच्या घ्यायच्या आहेत व त्याला तोडून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे व त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ व कोथिंबीर टाकायची आहे व त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत व मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवायचे आहे. चला तर मग आजीचा आवडता ठेचा आता तयार आहे, पण अजून भाकऱ्या राहिल्या आहेत. चला तर मग भाकऱ्या करायला सुरुवात करूया. चला तर मग जाऊन बघूया की आजी, नंदिनी व राणी कोणती कहाणी ऐकत आहेत. राणी बस बरं. हो बरं बसते. चला तर मग मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक बोधकथा आता सांगते. अरे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची कथा. अरे वा, आज काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे. पण मी बोधकथा सांगून झाल्याच्या नंतर तुम्हाला या कथेतून कोणता बोध भेटला ते तुम्ही दोघांनीही सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त किल्ले स्वराज्यात असावे म्हणून एक किल्ला जिंकून घ्यायला सुरुवात केली होती. किल्ले स्वराज्यात असणे किती महत्वाचे होते हे शिवराय जाणून होते. शिवरायांकडे मावळ्यांची संख्या कमी होती, त्याचबरोबर शस्त्रही कमी होते. त्या उलट शत्रूकडे मोठा फौज फाटा असे, शस्त्रांची संख्याही जास्त असे, म्हणून काही किल्ले जिंकायला शिवरायांना अडचण येत होती. धर नंदिनी, आता तू वाच. हो चालेल. अनेक प्रयत्न करूनही मोठे मोठे किल्ले शिवरायांच्या ताब्यात येत नव्हते, म्हणून शिवराय विचार करू लागले कशा प्रकारे आपण मोठे मोठे किल्ले काबीज करू शकतो किंवा ते आपल्या ताब्यात येऊ शकतात याचा विचार शिवराय करू लागले. स्वराज्यासाठी मोठे मोठे किल्ले आपल्या ताब्यात असणे खूप गरजेचे होते. असेच एका मोहिमेवरून परत येत असताना शिवराय आणि त्यांचे मावळे एका जंगलातून प्रवास करत होते. अंधार पडायला लागला होता, म्हणून शिवरायांनी मावळ्यांना सुरक्षित जागा शोधण्याचे आदेश दिले.
त्या जंगलात मावळ्यांना एक छोटीशी झोपडी दिसली. शिवराय आणि मावळे त्या झोपडीजवळ गेले. त्या झोपडीमध्ये कोण आहे का अशी विचारणा केली असता एक म्हातारी आजी बाहेर आली आणि तिने या सर्वांना आतमध्ये येण्याची विनंती केली. आजीने शिवरायांना ओळखले नाही. आजीने तुम्ही कोण असा प्रश्न केला. शिवरायांनीही आपली ओळख न सांगता आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, एका मोहिमेवरून परत चाललो आहोत असे सांगितले. म्हातारीने सर्व मावळ्यांसाठी जेवणासाठी गरम गरम वरण भात केला होता. तो वरण भात तिने सर्वांना वाढला. धर ताई, आता तू वाच. भात खाण्यासाठी शिवाजी महाराजांनी जसा भातामध्ये हात घातला तसा तो भाजला. आजी हसली आणि म्हणाली, बाळा, भात खाताना असा मध्ये हात घालायचा नसतो, तो बाजूबाजूने थोडा थोडा खायचा असतो. एकदम खाण्याचा प्रयत्न करशील तर तो भाजणारच ना. शिवराय जशी चूक करत आहेत तशी चूक तुम्ही मावळेही करीत आहात असे आजी म्हणाली. आजीला माहिती नव्हते भात खाणारे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांनी उत्सुकतेने आजीला विचारले, आजी, आमचे शिवराय कोणती चूक करत आहेत, आम्हाला सांगताल का? आजी म्हणाली, शिवरायांचेच बघ ना बाळा. शिवरायांनी अगोदर आजूबाजूचे छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून एकदमच मोठ्या मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घालत आहेत, तर मग त्यांचाही हात तिथे भाजणारच ना. शिवरायांना आजीचे म्हणणे लक्षात आले आणि त्यांनी तसेच केले. त्यांनी अगोदर स्वराज्यातील छोटे छोटे किल्ले जिंकून घेतले. त्या किल्ल्यांमधील जे काही धन मिळाले त्या धनाचा उपयोग किल्ले बळकटी करण्यासाठी केला. त्या किल्ल्यांमधून शिवरायांना अनेक शस्त्रेही मिळाली आणि याचा उपयोग शिवरायांना मोठे मोठे किल्ले जिंकून घेण्यासाठी झाला आणि महाराजांनी जवळपास महाराष्ट्रातील सर्वच किल्ले जिंकून घेतले आणि स्वराज्य स्थापन केले. तुम्हा दोघांना या कथेमधून कोणता बोध भेटला ते आता तुम्ही मला सांगा बरं. मोठे मोठे पाऊल न उचलता तुम्ही तुमचे शिखर गाठू शकता. आजी, तू हे पुस्तक कुठून आणलंस? आपल्या गावाकडे ते जुनं घर आहे ना, त्या घरात एक जुनी अशी पेटी होती. त्या पेटीमध्ये मला हे पुस्तक सापडलं म्हणून मी हे पुस्तक तुमच्यासाठी आणलं. हो का? आम्हाला खूप भारी वाटलं ही कथा ऐकल्यावर. चला, गरम गरम ठेचा भाकरी तयार आहे. तुमची कहाणी ऐकून झाली का? हो, झाली ऐकून. हो, चला तर मग आता आपण जेवून घेऊयात. दामिनी, जरा ठेच्यावर टाकायला दही आण. हो. नंदिनी, फ्रीज मधून दही आण बरं. हो, आणते. आई! अगं काय झालं नंदिनी? अगं नंदिनी, काय झालं? केलं बाई ह्या मुलीनं काहीतरी उद्योग.